नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो होतो काळकोंडी, तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर बघू शकता की हा जो प्लॉट आहे एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे। त्यामध्ये स्टम्पची जाडी असो किंवा पानाची साईज असो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपण या प्लॉटचं नियोजन कशा पद्धतीने केलं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर यामध्ये ही लागवड जवळपास किती दिवसाची, किती तारखेला प्लॉट हा लावला तुम्ही? 27-28 मे ला लावली। ही लागवड जवळपास 28 मे ते 29 मेच्या दरम्यानची आहे। ही हळद आपण बघू शकता की आपल्या जी वाट्याची मशीन असते त्या मशीनने लावलेली होती। तर सुरुवातीला जेव्हा वाट्याच्या मशीन हळद लावू लागले तर यांनी काय केलं होतं की एक बॅग पर एकर मध्ये एक बॅग डीएपी आणि एक बॅग स्वरूप ॲग्रो केमिकलचं G5 हे दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं होतं आणि जेव्हा हळद लावताना त्या ठिकाणी पेरलं होतं मे महिन्यामध्येच। आणि त्यानंतर समजा ऑगस्टच्या सुरुवातीलाच यांनी 14/14 एकरी 2 बॅग घेतल्या। त्यानंतर स्वरूप ॲग्रो केमिकलचं पोटॅशियल 25 किलो मध्ये घेतलं, G5 घेतलं 25 किलो आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट स्वरूप ॲग्रो केमिकलची या ठिकाणी 50 किलो घेतलेली होती। तर बघू शकता की हा जो प्लॉट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आपल्या ठिकाणी दिसून येतो। त्यानंतर आता